पूरग्रस्तांसाठी महायुती सरकारनं मदत जाहीर केली आहे. खरडून गेलेल्या जमिनींसाठी हेक्टरी 47,000ची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. 253 तालुक्यांमध्ये सरसकट मदत करणार आहेत अशी माहिती महायुती सरकारच्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी दिली. तर पीएम आवास योजनेतनं नुकसानग्रस्तांना घरं देणार असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आलेल्या कोथिंबीरीच्या जुडीला 200 रुपये असा दर मिळाला. विशेष म्हणजे गेल्या गुरुवारी नाशिक बाजार समितीमध्ये झालेल्या चायना कोथिंबीर प्रति जुडीला लिलावात 170 रुपये असा बाजारभाव मिळाला होता. काही दिवसांपूर्वी संपूर्ण जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानं शेतातल्या कोथिंबीरीचं उभं पीक नष्ट झाल्यामुळे आवक घटली होती. नंदुरबार जिल्ह्यात कापूस खरेदी केंद्र दिवाळीनंतर सुरू होणार आहे. सीसीआयकडनं कापूस विक्रीसाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. सीसीआय केंद्र सुरू होण्या अगोदरच सरकारनं शेतकऱ्यांसाठी योग्य हमीभाव करून द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. येवल्यातील अंदरसूल उपबाजार आवारात भुसार धान्य मालाचा शुभारंभ केला. यावेळी मका खरेदीला सुरुवात करण्यात आली. 2,000चा उच्चांकी दर मक्याला मिळाला. दरम्यान शेतकऱ्यांनी मका प्रतवारी करून सुकवून बाजारात आणावा असं आवाहन सभापतींनी केलं. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यामध्ये रानडुकरांनी 2.5 एकरातील धान पीक नष्ट केलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं. याची तक्रार वनविभागाला करून देखील वनविभाग लक्ष देत नाही असा आरोप शेतकरी करतायत.